तांबडे बाबा आणि हे सगळं आम्ही घरी जेव्हा बघायचं तेव्हा आधी भीती वाटली होती की अरे बापरे, ह्यांच्याबरोबर काम करायचं कसे असतील, स्ट्रिक्ट असतील की रावराजे नाही म्हणावं, रावराजे साहेब म्हणावं. आपल्या गावातलं वारं सुद्धा त्यांची चाकरी करतं. त्यामुळे सेटमुळे असं होतं की अरे आता पद्मिनी रावराजे घरात आली आहे, रावराजेंचं हे घर आहे. ते खूप छोट्या छोट्या गोष्टींमधनं संदेश सरांनी ते शरीरात माझं रक्त वाहतंय हे मला कळेपर्यंत मला धाकधूक चालू होती. म्हणजे 2 मिनिटं एका ठिकाणी स्टेअर करत असतील तर त्या 2 मिनिटात खूप गोष्टी सांगून जातात ते, आणि हे खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे मी बघितलं ते आणि मला असं झालं की कसं केलं. हॅलो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि सध्या रंगभूमी एक नवीन कोटं नाटक दाखल झालेलं आहे, 217 पद्मिनी धाम. आणि त्या निमित्ताने आज आपल्यासोबत अमृता पवार आहे, जिला तुम्ही सर्व मालिकामधून सध्या पाहिलेलं आहे. आता जी जस्ट एक मालिका पण संपलेली आहे. तर काय सांगशील अमृता, तुझ्यापर्यंत नाटक कसं आलं? 217 पद्मिनी धाम हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. आणि मालिका जवळजवळ 2016 पासून मी मालिका करते. आणि ही मालिका संपल्यानंतर आशीर्वाद तुझा एकविराई मी नाटकाच्या शोधात होते. त्याच्या आधी नाटक करावं अशी इच्छा होती, पण ती संधी नाही मिळाली. मालिका आधी माझ्यापर्यंत पोहोचल्या. जेव्हा नाटक करायचं म्हटल्यानंतर ते आपण मॅनिफेस्ट करतो ना थोडं, तसं काहीसं झालं की समोरनंच मला विचारलं गेलं की असं असं आपण रत्नाकर मतकरींच्या कथेवर आधारित एक नाटक करतोय, तर तू इंटरेस्टेड आहेस का? आणि ज्या पद्धतीने मला संकेतने, जे आमचे दिग्दर्शक आहे, त्याने सांगितलं की हे कसं एक्झिक्यूट होणार आहे आणि कसं इम्प्लिमेंट होणार आहे, ते ऐकल्यानंतर नाही म्हणण्यासाठी वावच नव्हता. कारण हे एवढं वेगळं, टेक्निकली एवढं साऊंड नाटक आहे. त्याच्यामुळे मला असं झालं की हे काहीतरी वेगळं आहे आणि आपण हे करायला पाहिजे. वा, नक्कीच. आणि आपण बघतो की याची वर्कशॉप झाली असेल, खूप साऱ्याची प्रॅक्टिस झाली असेल, पण शेवटी म्हणतो ना, एक व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग हा कायम आठवणीत राहतो. एक धाकधूक असते, तो एक्सपिरियन्स कसा होता? खूपच छान होता. म्हणजे मला अजूनही आठवतंय की शरीरात माझं रक्त वाहतंय हे मला कळेपर्यंत मला धाकधूक चालू होती. म्हणजे तेव्हा काय फिलिंग होतं ते मी कधीच विसरणार नाही. आणि पार्ल्याला आमचा पहिला प्रयोग होता, मला आठवतंय. आणि माझी पूर्ण फॅमिली आली होती. आणि पहिल्यांदा मी माझ्या सासरकडचे आणि माझ्या माहेरकडचे असे सगळे आले होते, तर त्यांच्यासमोर परफॉर्म करणार होते. आणि ऑफकोर्स बाकी सगळे रसिक प्रेक्षक, त्यांना कसं वाटेल. मालिकांमधनं सगळ्यांनी प्रेम दिलंच माझ्या प्रत्येक कॅरेक्टरला, पण नाटकात रंगभूमीवर मी पहिल्यांदा जेव्हा काम करते तर त्या कामाला अप्रिशिएट करतील की नाही ही सगळीच धाकधूक होती. पण काय मग रिॲक्शन काय आली? आवडलं सगळ्यांना. कारण ॲक्च्युली ना, नाटकात काही खोट काढण्यासारखं काही नाहीच आहे. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव लोकांना मिळाल्यानंतर आमची कामं सेकंडरी नाही म्हणता येणार, पण काय म्हणतात, काहीतरी वेगळी कलाकृती बघितल्यानंतर ना बाकी सगळ्याचा विसर पडतो जरासा. सो तसं काहीसं झालं होतं. आमचे थोडेसे फ्लॉज झाकले जातात मग या सगळ्यात. हा नाटकाचा मोठेपण आहे. नक्कीच. आणि आम्ही पाहतो तुझ्या ऑपोजिटला ऋतुराज आहे, मिलिंद सर आहेत. तर ऋतुराजचं तू काम पाहिलं होतं, ठीक आहे. तर तुला तो लीड ॲक्टरमध्ये तो सुद्धा आहे, तर त्याच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? मिलिंद सरांना तर बघतच आल्या. म्हणजे त्यांचे तांबडे बाबा आणि हे सगळं आम्ही घरी जेव्हा बघायचं तेव्हा आधी भीती वाटली होती की अरे बापरे, ह्यांच्याबरोबर काम करायचं कसे असतील, स्ट्रिक्ट असतील की काय. पण नाही, खूपच छान आहेत ते. आणि खूप डाऊन टू अर्थ कसं असावं इतक्या सक्सेस नंतर सुद्धा ते त्यांच्याकडून शिकायला मिळतं. आणि बाकी काम म्हणजे त्यांना फक्त बघितलं ना, रिहर्सलला मी तेच करायचे. कारण माझे जास्त सीन नसायचे. ऋतुराजचे आणि सरांचे जेव्हा सीन्स असायचे, त्यांची रिहर्सल चालू असायची, तेव्हा मी फक्त त्यांना बघायचे, ऑब्झर्व करायचे. आणि त्यातनंच इतकं शिकायला मिळायचं ना. सो माझ्यासाठी ते वर्कशॉप होतं. म्हणजे फक्त मिलिंद सर हे माझ्यासाठी वर्कशॉप होतं तिकडचं. आणि ऋतुराज म्हणायला गेलं तर ऋतुराजचं काम मी बघितलं होतं. आणि आमची मालिका झी मराठीवर एकाच वेळी 2 वेगवेगळ्या मालिका आम्ही करत होतो, त्यामुळे त्याचं काम सतत बघायला मिळायचं. त्यामुळे तो उत्तम कलाकार आहे हे मला माहीतच होतं. आणि त्याच्याबरोबर नाटकात काम करताना पहिल्या दिवसापासूनच खूप छान ट्युनिंग जमलं आमचं. आणि त्यामुळे सीन्स डिस्कस करताना, ते इम्प्लिमेंट करताना, एक्झिक्यूट करताना खूप सोपं झालं.
बरोबर. आणि असं नाटक जेव्हा आहे आपलं काही अशा गोष्टी असतात, नाटकाचे डायलॉग असतात की जे एखादा त्याच्यामधला डायलॉग असतो की ज्याची खूप असा प्रभावी डायलॉग असतो. आता तुला कोणता डायलॉग आठवतो की जो खूप प्रभावी आहे त्या नाटकाचा, तुझ्या कायम लक्षात राहील, तुला वाटतं की याची पॉवर खूप आहे नाटकात? माझा डायलॉग हा कोणाचाही तुला वाटतं की जेव्हा हा खूप याच्यामध्ये खूप इम्पॅक्ट करतो हा डायलॉग? असे बरेच डायलॉग्स आहेत, कारण एकतर डायलॉग्स खूप छान, नाट्य रूपांतर खूप छान केलं आहे. मला एक रावराजेंसाठीचं वाक्य आहे जे सुब्या चहावाला म्हणतो की रावराजे नाही म्हणावं, रावराजे साहेब म्हणावं. आपल्या गावातलं वारंसुद्धा त्यांची चाकरी करतं, त्यामुळे रावराजे साहेब म्हणावं. ह्या एका वाक्यातनं कळतं की रावराजे गावात काय आहेत. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या प्रत्येक म्हणजे एका वाक्यातनं तुम्हाला जर एक कॅरेक्टर समोर उभं राहत असेल तर किती मोठी गोष्ट आहे ती खरं तर. तर हे आमच्या नचिकेत दांडेकर आणि संकेत पाटील या दोघांनी खूप छान काम केलं याबाबत. आणि पाहिजे की सेट पण एकदम असा भयावह वाटतो. जसं रत्नाकर सरांचं जे काही असतं पुस्तक किंवा जे काही त्याची कलाकृती असती ते सगळं भयावह असतं. तो वावर जो होता नाटक करत असताना त्या पूर्ण सेटवर, तो वावरचा एक्सपिरियन्स कसा होता? सेट नो डाऊट खूप अमेझिंग केला संदेश सरांनी. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा स्टेजवर बघितला ना तो सेट, तेव्हा मला म्हणजे आत्ता जो प्रेक्षकांची जी रिॲक्शन असते ना ते आ वासून बघत असतात की अरे हे काय उभं केलं आहे, तसं माझं सुद्धा झालं होतं. आणि मला असं झालं की मज्जा येणार आहे ह्याच्या इथे वावरायला. आणि त्या सेटवर म्हणजे तो एकदा उभा राहिल्यानंतर जेव्हा मी एंटर करतो माझ्या घरातला जो सीन्स आहेत, तेव्हा पण असं होतं की हां, त्या सेटमुळे असं होतं की अरे आता पद्मिनी रावराजे घरात आली आहे, रावराजेंचं हे घर आहे. ते खूप छोट्या छोट्या गोष्टींमधनं संदेश सरांनी ते बाहेर काढलं आहे. आणि मला असं वाटतं की हॅट्स ऑफ टू हिम. शीतल सर, संदेश सर दोघंही म्हणजे कमाल आहेत. वा वा. आणि आपण पाहतो की मिलिंद सर जेव्हा करतात, तुम्ही म्हटलं की कसं काय असं वाटतं की काय त्यांच्यावर शिकण्याचं गरजेचं की तुला एक कलाकार म्हणून आता खूप महत्त्वाचं ठरण अशा काही गोष्टी शिकल्या तुम्ही मिलिंद सरांकडून? डोळ्यातनं बोलणं. वा. ते खूप एकाच ठिकाणी बघून सुद्धा ते खूप काय काय चेंजेस आणतात. म्हणजे त्या जर ते 2 मिनटं एका ठिकाणी स्टेअर करत असतील तर त्या 2 मिनटात खूप गोष्टी सांगून जातात ते. आणि हे खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे मी बघितलं ते आणि मला असं झालं की कसं केलं आहे त्यांनी. सो ते शिकायला वेळ लागेल ऑफकोर्स, पण शिकते म्हणजे मी त्यांच्याकडनं. तर आता प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान करशील? आत्तापर्यंत 217 पद्मिनीधामचे जितके प्रयोग झालेत आणि प्रेक्षक आम्हाला येऊन जेव्हा भेटतात बॅकस्टेजला, तेव्हा आम्हाला ते हेच सांगतात की आम्ही आज काहीतरी वेगळं बघून इथनं जातो आहे. आणि तो वेगळा अनुभव घ्यायला नक्की या 217 पद्मिनीधाम बघायला. आणि खूप गर्दी करा, कारण अशी नाटकं सतत येत नाहीत. खूप वर्षांनी असं काहीतरी रंगभूमीवर आलं आहे. सो त्याचा आस्वाद घ्यायला नक्की या. आणि याची गॅरंटी देते की तुम्ही काहीतरी वेगळं घरी घेऊन जाल. सो प्लीज या. थँक्यू.